तर फर्स्ट दादा तू तुझा इंट्रोडक्शन दे आणि कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तू आता बिझनेस चालू आहे तुझं ते ते फक्त सांगा मला. Okay. So myself, my name is Shivam Deshmukh. I run a brand called Premium Store. So this brand is about home decor products like wall prints and merchandise related stuff like t-shirts, stickers, etc. वॉल फ्रेम्स मध्ये आता वॉल फ्रेम्स मी हेच लोकेट करतो मोस्ट ऑफ दी वॉल फ्रेमची आर्टवर्क आम्ही करतो. मग बरंच पॉप कल्चर रिलेटेड आर्टवर्क्स सगळं इन्क्लुडेड मोस्टली यंग क्राऊडसाठी. ओके. तर फ्रेम्स आम्ही पर्सनल वेबसाईट पण आहे आमची त्याच्यावरती सेल करतो आणि Amazon.com. ओके. आणि स्पेसिफिकली वॉल आणि मर्चंडाईजमध्येच बिझनेस पाहिजे होता तुम्हाला, म्हणजे इंटरेस्ट तिथेच होता जास्त हमेशापासून? नाही ऍक्च्युली इंटरेस्ट तसा नव्हता. स्टार्टिंग आयडिया अशी आली की मी पहिलेपासून पॉप कल्चर रिलेटेड स्टॉक मध्ये खूप फॅन होतो. मी बीट मार्वल मूवीज लहानपणापासून बघितलंय, अॅनिमे ओके. किंवा स्पोर्ट्स रिलेटेड स्टॉक पासून होता. मला पोस्टर्स बघितल्यावर आयडिया आली की जसं आपल्याला हे पोस्टर्स घ्यावं वाटतं तसे घरात खूप सारे जण असतात, प्रत्येकाला त्यांची इन्स्पिरेशन हवं काही ना काही. अं, पुढे काढायला गेलो ओके. आणि छोट्या छोट्या आर्टिस्ट पासून सुरुवात केली. आता बनवून घेणं आणि मग तसं चालू केलं. लोकांना पण बिझनेस व्हायला लागले, आवडायला. ओके. आणि मी फक्त ऑडियन्सला सांगतोय, मी पण तिथेच काम करतो. तर ठीक आहे. ओके. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी हे आहे की आपला जो बिझनेस आहे तो फोकस पूर्ण सोडली ऑनलाईन आहे की आपण ऑफलाईन पण सामान विकतो? सो फर्स्टली तर ऑनलाईनच सुरू केला होता हा बिझनेस. काइंड ऑफ कोविड मध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ऑफलाईन झाला, थोडा रिस्पॉन्स आला चांगला आणि ऑफलाईन पण करायला. पण ऑफलाईन मेन इंटेन्शन ते नव्हतं की ऑफलाईन करायचं. मेन इंटेन्शन हे होतं की ऑफिस पाहिजे काम करण्यासाठी. कंटेंट वगैरे आजकाल शूट करावं लागतं ते सगळं करण्यासाठी. ऑफलाईन पण सुरू केलं होतं. तिथे पण मला एक रिअलाइज झाली गोष्ट की ऑफलाईन ऑफलाईन जे स्टॉक वगैरे होतात ते होलसेल मार्केटमध्ये होते, जिथे ऑडियन्स तशा प्रकारची नव्हती. तर तिथे होलसेल मार्केटमध्ये मला एवढा रिस्पॉन्स नाही आला. तर जे पण ऑर्डर्स आहेत मोस्टली ऑनलाईनच आलेले आहेत, जे पण लीड आलेले आहेत किंवा ओके. आणि कुठ ऑफलाईन चांगली गोष्ट आहे ऑफलाईन करणं, पण त्याच्यासाठी स्पेसिफिकली त्या लोकॅलिटीमध्ये किंवा त्या त्या लोकांमध्ये जावं लागेल. काइंड ऑफ मध्ये प्रॉपरली ओके. आणि जसं तू बोललास ऑनलाईन आपला बिझनेस जास्त चालतो, तर ऑनलाईन आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आजिओ, ईबे ह्याच्यावरती आपण आपले प्रॉडक्ट सेल करतो आहे? फक्त अमेझॉन वरती करतो. ऑनलाईन म्हणजे वेबसाईट पण आहे आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे नाही, बाकी नाही. ओके. ॲमेझॉनवरती आपल्याला ॲमेझॉनवरती तुम्हाला कुठले बेनिफिट्स पण तू सांगू शकता ॲमेझॉनचे जे आपल्याला हेल्प केली आहे, या फिर लिमिटेशन्स काय होती सेम ऑनलाईन या वेबसाईट्सवरनं विकायची? ऍक्च्युली लिमिटेशन्स असे असतात वेबसाईट वरती. असं असतं की दोन्ही गोष्टींचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. स्टार्ट तर अमेझॉन वरनं स्टार्ट करायचं. अमेझॉन वरनं स्टार्ट करून तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजण्यासाठी जास्त हे नाही करावं लागेल. कारण अमेझॉन वरती तुम्ही लिस्टिंग टाका, त्याला स्टँडर्ड मेथड्स असतात अपग्रेड करण्याचा, लिस्टिंग विजिबिलिटी वाढवण्यासाठी. सगळं वर्कआउट करा आणि मग तुम्हाला ऑर्डर घेणं चालू होतात. सपोज तुमचं प्रोडक्ट प्रॉपरली प्राइस आणि प्रॉपरली त्याच्यानंतर समजायला लागते की हे काइंड ऑफ आर्टवर्क चालतात, हे काइंड ऑफ लिस्टिंग लोकांना आवडते. मग त्याच्यानंतर अमेझॉनचं असं की अमेझॉनला कमिशन द्यावं लागतं. ओके. काइंड ऑफ तू हजार रुपयाचं प्रोडक्ट विकत असतील तर अमेझॉन 200 रुपये विकतात. तर कॅटेगरी आहे. तर यात एक थोडासा लॉस होतो, आपली प्रॉफिट मार्जिन कमी होते त्यात.
ह्या गोष्टी समजायला लागल्या की मग तुम्ही स्वतःची वेबसाईट पण असणं गरजेची आहे. तुम्हाला माझा एक क्वेश्चन आहे अजून, स्वतःची वेबसाईट जास्त प्रॉफिटेबल आहे आपल्यासाठी या फिर ॲमेझॉन आणि या थर्ड पार्टी वेबसाईट्सवरती विकणं? प्रॉफिटेबल असते, बट तुम्हाला बाकीचं सगळं करता आलं पाहिजे. ती वेबसाईटला तुम्हाला ऑर्गॅनिकली ग्रो करता आलं पाहिजे. याच्यात खूप क्राऊडेड मार्केट असतं, खूप सारे कॉम्पिटिटर्स असतात. रँक करता आलं पाहिजे. गुगलवरती कोण बॉयफ्रेंड सर्च केलं की तुमची वेबसाईट दिसते की नाही किंवा दुसऱ्यांची ओके. त्याच्यासाठी खूप ॲड्स रन करावे लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रॉफिट स्पेंड करावं लागतं. हे आहे की आजकाल लोकांना ऑर्गॅनिकली गोष्टी नाही दिसत, तो जास्त बिट करतो किंवा जास्त ऍड्स करतो, ब्रँड जास्त ऍड्स मध्ये खूप स्पेंड करावं लागतं स्टार्टिंगला. स्टार्ट ओके. करताना बट डोक्यातून बिल्डअप झालं आणि प्रॉपरली ऍक्टिव्ह झालेला असं तर मग पुस्तकावर पण ऍड्स होते. ओके. आणि वेबसाईटचा मेन हे असतं फायदा की तुम्ही कस्टमायझेशन करू शकता तुमच्या हिशोबाने. हे करू शकता काय दाखवायचं किंवा Amazonला तुम्ही चांगलं देऊ सगळ्या गोष्टी आणि Amazon मध्ये ब्रँड नाही समजत. लोकांनी ऑर्डर केलं तर असं वाटतं की Amazonची ऑर्डर किया कोणचा ब्रँड आहे एवढं हो, मेन प्रॉब्लेम तोच आहे, ब्रँड्स तिकडे शोकेसच नाही होत. मैंने कहा से लिया टी-शर्ट Amazon से लिया, किस ब्रांड का है मेरे को नहीं मालूम, Amazon से लिया. एक्झॅक्टली. माझा नेक्स्ट क्वेश्चन त्यासाठी हेच आहे की बिझनेसेस आपल्यासारखे फ्रीमिओ झाला या फिर कुठलेही तुमचे कॉम्पिटिटर झाले, ते मार्केटिंगमध्ये थोडंसं काय बोलतात त्याला विचार करतात की पैसे टाकायला पाहिजे नाही पाहिजे, पण इन जनरल बिझनेससाठी मार्केटिंग किती इम्पॉर्टंट आहे, लोकांपर्यंत पोहोचणं किती इम्पॉर्टंट आहे? जसं तुम्ही सांगितलं थोडं मार्केट असं झालेलं आहे की मोस्ट ऑफ द बिझनेसेस आता ऑनलाईन आलेले आहेत आणि त्या ऑनलाईन सगळे आलेल्या बिझनेसेस मध्ये कॉम्पिटिशन आहे की कोणता प्रोडक्ट गुगल सर्च केल्यावर कोणाची वेबसाईट रँक करेल किंवा काय. मग आता सपोज ऑर्गॅनिकली पण करता येतात या गोष्टी, खूप जण करतात पण त्याला एक स्किल लागते किंवा एक सेट ऑफ पीपलला ते टास्क द्यावं लागतं की त्याच्यात एक्सपर्ट असतात जे आपल्याला रँक करून देतील किंवा आपल्याला स्वतःला शिकावं लागतं. तर मग मार्केटिंग म्हणजे इझी हे झाला की आता लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर मग सगळ्यात बेस्ट वे ऍड्स पासून सुरू करू शकतो. फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड, मेटा ऍड्स फॉर एक्झाम्पल आणि गुगल ऍड्स. गुगलवर पण आपण ऍड्स करू शकतो. त्यावरनं व्हिजिबिलिटी एक दिसते की अरे हा असा असा एक ब्रँड आहे, तो असे असे प्रोडक्ट सेल करतोय. थोडा वेबसाईटवर आला की युजर की त्याला दिसतात असे प्रोडक्ट. मग तो मे बी लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम जेव्हा गुगल सर्च करतो तो आपला ब्रँड नेम करून सर्च करतो. मग त्याच्याने ह्या गुगलला हे नॉलेज माहिती कसं ऑर्गॅनिक रीच पण वाढायला लागते. मार्केटिंग इज मार्केटिंग शिवाय आजकाल ऑनलाईन बिझनेस असं काय घरून जाऊच नाही शकत आपण की आपण मार्केटिंग करावंच लागतं. ओके. आणि जसं मार्केटिंग पण फक्त ऍड्स नाही म्हणत आहे, पण सगळ्या ऑफलाईन मार्केटिंग पण ऑनलाईन पण. कंटेंट मार्केटिंग वगैरे सगळं सगळं. आणि जसं तू बोललं की ॲमेझॉनवरती लोक फक्त सामान घेतात पण ते विसरून जातात की ब्रँडचं नावच नाही काय. तुला वाटतं की बरोबर. ॲमेझॉननी हे ॲक्च्युली ठीक करायला पाहिजे की त्यांनी ब्रँड्स ज्या ब्रँडनी ते प्रॉडक्ट दिलं आहे ते पण शोकेस करायला पाहिजे ब्रँड विजिबिलिटीसाठी? ऍक्च्युली अमेझॉन मध्ये आहे तशी कॅटेगरी अमेझॉन वरती आता ब्रँड्स रजिस्टर त्यासाठी आपल्याला ब्रँड ट्रेडमार्क करावा लागतो. त्याच्यानंतर आता सपोज कुठला प्रोडक्ट असला तर तिथे स्टोअर येतं आता त्यांचं एक पेज उघडतं पूर्ण त्याचं एक ऑप्शन दिलं अमेझॉन. आणि प्लस आपण जेव्हा प्रोडक्ट कस्टमर पर्यंत देतो आपण पर्सनलाइज काहीतरी द्यायला पाहिजे, त्याला स्टिकर द्यायला पाहिजे किंवा थँक्यू कार्ड आपलं काही कॉन्टॅक्ट वगैरे त्याच्यात इन्क्लूड करून द्यायला वगैरे माहिती पाहिजे प्रोडक्ट चांगला असला तर लोक स्वतःहून हे घेतात नेक्स्ट क्वेश्चन माझ्यासाठी हे आहे की जेव्हा फ्रेमिओ आपण चालू केला तेव्हा फ्रेमिओचे बाकी कम्पेटिटर्स पण असतील. हो. होते ना. मग फ्रेमिओनी असं वेगळं काय केलं की तो हमेशा त्याच्या कम्पेटिटर्सपेक्षा थोडासा वरती राहिला, की ॲडव्हान्टेज फ्रेमिओला जास्त होता? ऍक्च्युली आता मी पर्सनल माझं सांगतो की मी काय केलं वेगळं. मला ऑटोमोटिव्ह कंटेंट आणि रेसिंग मध्ये इंटरेस्ट होता. तर मी एक ऑब्झर्व केलं की
त्या रिलेटेड वॉल फ्रेम्स किंवा मोटिवेशन त्या रिलेटेड सपोज बघायला गेलं तर नाही पण पॉईंट ऑफ व्ह्यू टाइमला बघितलं असतं. त्यांनी स्वतःहून ते आजवर कसे डिझाईन करून घेतले म्हणजे मी एक निश पासून चालू करू शकतो आपण की आपण ज्या गोष्टीला पॅशनेट आहे ते जास्त होतं की तुम्ही कॉपी करू शकता म्हणजे खूप सारे बिझनेस रेफरन्सेस पण घेतात त्याच्यापासून पण तुमची इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस असते कोणी कॉपी नाही करू शकत किंवा हम्म. तुम्ही काय बोलल्यापासून ते पण कॉपी नाही करू शकत. स्वतःचा इन्स्पिरेशन आपल्याला जे वाटतं इन्स्पिरेशन की मी असं केलं मी हे केलं, तर त्याच्यावरती थोडंसं करून बघायचं ट्राय टेस्टिंगच करावं लागतं मेथड्स असतात आता बऱ्याचशा पण ते करून मग दिसायला लागतं थोडं थोडं रिझल्ट येतो. हम्म. मी मी तेच स्टार्ट मी जे आर्टिस्ट टाकले ते खूप जणांची खूप जणांनी ऑर्डर केली अप्रिशिएट पण केलं की असं काय आम्ही कधी बघितलं नव्हतं सुरू केलं मला भारी वाटलं ते स्वतःहून लोक फीडबॅक देतात. मग लोक हा ते पण आहे अजून की कस्टमर स्वतःहून फीडबॅक देतात की आम्हाला असं असं पाहिजे त्याच्यातनं पण खूप फायदे ते आपण डिझाईन करत गेलो थोडं थोडं तर ऑटोमॅटिकली बऱ्याचशा गोष्टी ग्रो होताना दिसतात. एक मिनटं, ते गणेश सर मला कॉल करतायत. त्यांना पण मी मेसेज हम्म. केला, गणेश सरला पाठवतो की मी तुझ्यासोबत आहे. ओके. हां, सॉरी कट केलं मी काय बोलत होतो. नेक्स्ट क्वेश्चनवरती मी सांगतो आहे ना. हम्म. नेक्स्ट क्वेश्चन इज, आता नेक्स्ट क्वेश्चन बिझनेस रिलेटेड नाही आहे, बट ॲज अन एंटरप्रेनर तुझा दिवस मला एक माहिती करायची आहे. तुझा डे इन अ लाईफ कसा दिसतो? रनिंग बिझनेस रन करतो आहेस आणि मग पूर्ण बाकीचं पण सांभाळतो आहेस, तर ते मला असं एक सायकल सांग. डे इन अ लाईफ आता ते चेंज होत गेलं बरेच आता ते मी बरेच चालत झाले 4-5 वर्ष करतो. काइंड ऑफ टॉपच्या टाइमला मी जो डे होता तो सांगतो आता करंट तर नाही सांगू शकत. तर माझा डे स्टार्ट व्हायचा डे स्टार्ट झाल्याबरोबर मी अर्ली मॉर्निंग वर्कआउट करायचो. वर्कआउट झाल्यानंतर थोडासा ब्रेकफास्ट वगैरे दिला डाएट आपला थोडासा चांगला करून मग मी जॉबसाठी निघायचो. तिथे गेल्यानंतर आपलं ऑफिस रोजचं आलेलं म्हणजे प्रिव्हियस डेच्या आणि त्याच्या आधीच्या ज्या अनफुलफिल्ड ऑर्डर्स असतात त्याचं पहिले सगळ्यात पहिले एक जजमेंट घेऊन घ्यायचं काय काय प्लॅन काय करायचं आणि आज किती ऑर्डर्स डिस्पॅच करायचे. एक ऍडव्हान्टेज वेबसाईटचा हा असतो की आपण प्लॅन करू शकतो किंवा आपल्याला पाठवायची गोष्ट Amazon मध्ये रूल 2 दिवसाच्या आधी तुम्हाला पाठवावंच लागतं. ते प्लॅन आउट केल्यानंतर आता काही मशीन्स माझ्याकडे आहेत, काही मशीन्स मला बाहेरून काहीतरी हे करून घ्यावं लागतं मग ते मेल करणं ते मेल करून कोणाला तरी पाठवून ते कलेक्ट करणं त्याच्यानंतर फ्रेमिंगची ऑर्डर हे ते जे आपल्याकडे स्टॉक आहे ते मॅप करून काम डिस्ट्रीब्यूट करून जे जे करायचं पॅकिंग आणि मग त्याच्यानंतर डिलिव्हरी वाले पीपल फोन करावे लागतात प्रोसेसवर आपण लेबल जनरेट करतो त्यांना कोणाला कुठे कुठे पाठवायचं त्याच्यानंतर पॅकिंगचं काम पॅकिंग मध्ये होता होता 4-5 वाजून जातात कधी लोड असला तर जास्त उशीर होतो त्याच्या वाईज पार्सल वाले येतात कलेक्ट करून जातात पार्सल आणि हे होत होत 6 वाजून जातात मग त्याच्यानंतर 6 वाजेच्या नंतर मी अजून पुढे काय करायचं बाकीचं कंटेंटचा प्लॅन बाकी अजून काय कस्टमर्स केअरच्या माझ्या कॉल्स येतात त्यांना रिस्पॉन्ड करणं त्यांच्या आणि हा एंड ऑफ तेच प्लॅनिंग बद्दल जास्त मी एंड ऑफ द डे ला हे फोकस करायचो. ओके. माझा नेक्स्ट क्वेश्चन हेच आहे की फॉलोअप तेच आहे की तू बोललं ही कंटेंटचं तू काय बोलतात त्याला ध्यान देतोस तिथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आत्ताच्या बिझनेसेससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक खूप चांगला आहे, म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही अगर ऑनलाईन पण नाही विकत असाल पण तुम्ही अगर सोशल मीडियावरती हमेशा तुमच्या ब्रँडबद्दल काही ना काहीतरी पोस्ट करत राहत आहे तर ते लोकांच्या डोळ्यांमध्ये येतो. तर आत्ता तुझा व्ह्यूज मला सांग की आत्ता अगर एक बिझनेस असेल छोटा जो सोशल मीडियावरती कन्सिस्टंट आहे तर ते त्याला किती बेनिफिशियल आहे सोशल मीडिया लाईक इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप. बेनिफिशियल नाही आताच मार्केट असं आहे सध्या की खूप सारे ब्रँड आहेत आणि खूप सारे चांगले चांगले प्रोडक्ट सगळे ब्रँड विकतात आता
तुम्ही काय वेगळं करताय की तुम्ही पुढचा पर्सन तुमच्या बिझनेस पासून प्रॉफिट करायला लागेल. तसंच एक पर्सनल टच हवा आहे. स्वतः फाउंडर जर इन्क्लूड झाला ऑडियन्स सोबत. आजकाल बरेचसे ब्रँड्स आहेत जे स्वतःहून त्याचे ओनर स्वतः कंटेंट बनवायला लागले हम्म. आणि लोक खूप रेकमेंड करतात त्यांच्या स्टोरीजची. असं काहीतरी वेगळं करायला हवं आणि जर तुम्हाला ऍड्स मध्ये जर जास्त स्पेंड नाही करायला हवं तर मग स्वतः बनवून सोशल मीडिया यूज करून ऑर्गॅनिकली ग्रो केलं तर ते बेनिफिशियल असतात. 50% पैसे असतात त्यात. कारण ऍड खूप कॉस्टली असतात सपोज. हो. प्रॉफिटेबल लॉंग टर्म बिझनेस बनवायचा असेल तर सोशल मीडिया मस्त आहे. कंटेंट पण मस्त आहे. कंटेंट पण असं की ते लोकांशी कनेक्ट होईल. लोक अजून पुढे येतात, 4 लोकांना पाठवतील किंवा ब्रँडला अजून दूर डेव्हलप. हम्म. एकदम म्हणजे ऑन पॉईंटच आहे. आता तू जसं मला सांगितलं की फ्रेम्युलाचा टाईम झाला आहे आता मार्केटमध्ये येऊन थोडा काफी. तर तेवढ्या तुझ्या जर्नीमध्ये तू काहीतरी मिस्टेक्स केले असतील आणि मग तुझे लर्निंग्स पण असतील. मग मला तुझे टॉप 3 मिस्टेक्स आणि लर्निंग्स त्याचे सांग बिझनेसबद्दल. मिस्टेक्स आता मी म्हणजे मला पहिला हा माझा फर्स्ट बिझनेसच आहे आता तो करतोय. मिस्टेक आता असं आहे की स्टार्टिंगला मला अकाउंटिंग जे अकाउंटिंग कडे एवढं लक्ष नाही द्यायचं. किती प्रॉफिट होतोय किती लॉस होतोय. ओके. मला कसं कॅल्क्युलेशन करायचं तुम्ही जो ऑर्डर फुलफिल करायचं रफ फिगर काढायचं. नंतर नंतर मी छोट्या छोट्या मायन्यूट जे कॉस्ट असतात ते मी मिस करत होतो. मग मी नंतर हे करायला लागलं कसं अकाउंटिंगचं प्लॅन आणायला पाहिजे, किती प्रॉफिट व्हायला पाहिजे. स्टार्टिंग आता प्रॉपरली करावं लागतं. सेकंड मिस्टेक असं आहे की मी स्टार्टिंगला सोशल मीडियाचा एवढा यूज नाही केला. अजून पण आता प्रॉपर कंटेंट जे आपण एक्सप्लेन केलं थोडा कंटेंट अजून पण करता आलं पाहिजे लोकांना. मला वाटतं की मिस्टेक करत असतो कधी कधी जजमेंट मध्ये. आणि थर्ड मिस्टेक मिस्टेक अजून असो एक असं आहे मिस्टेक म्हणजे अशी चुकीच नाही पाहिजे, मला लर्निंग्स पण चालते असं. असं की आउट ऑफ द बॉक्स काही ना काही करायला हवं. काही काइंड ऑफ आता फॉर एक्झाम्पल कुठे अपॉर्च्युनिटी भेटत असेल काइंड ऑफ कॉलेजचा स्टुडंट आता मी यंग लोकांचा कॉलेजच्या स्टुडंट सोबत मला इंटरॅक्ट करायचं असेल तर तिथे जाऊन स्वतःहून अप्रोच करायला हवा की मी ते स्टॉल सपोर्ट करतो. तुमचे स्टुडंट तुम्हाला बोलायचे इच्छा वगैरे असते. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला पाहिजे. कधी कधी कम्फर्टेबल होऊन माणूस करत नाही. म्हणजे थोडं अनकम्फर्टेबल पाथ चूज करायला पाहिजे काय ना काही वेगळं पाहिजे. ओके. माझं लास्ट क्वेश्चन. सॉरी. अजून तर जर्नीचं म्हटलं जे जे अजून शिकता येईल ते अजून हो, शिकतच राहत असतं. ते पण आहे. लास्ट क्वेश्चन इंटरव्ह्यूचं माझं हे आहे की तुझ्या अकॉर्डिंग टू यू असे कुठले बेस्ट रिसोर्सेस आहेत बाहेर की अगर मला उद्या एक फ्रेमिओ मला एक स्टार्ट करायचं असेल बिझनेस फ्रेम्सवरती, तर असे कुठले रिसोर्सेस आहे की मी ते डोक्यात ठेवायला पाहिजे आणि ते युटिलाइज करायला पाहिजे का ताकी माझा बिझनेस थोडासा स्मूथ जाईल. असं रफ पॅच जास्त नाही येईल मला त्याच्यामुळे. तर जसं इंस्टाग्रामवरती ब्रँड प्रेझेन्स ठेवायची, मार्केटिंगवरती लक्ष द्यायचं असं. ऑनलाईन सपोज बिझनेस करायचा असला काय पण प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं असलं जे डिलिव्हरेबल असलं लोकांसाठी प्रोडक्टसाठी बेस्ट बेस्ट मेथड आहे. सगळ्यात पहिले शॉपिफाय म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती वेबसाईट बिल्ड करू शकतो. जर तुम्हाला म्हणजे कम्प्युटर रिलेटेड बॅकग्राऊंड गरज असेल तुम्ही स्वतःहून युट्यूब प्लॅटफॉर्म आहे. युट्यूबवरती तुम्हाला सगळं अवेलेबल आहे रिसोर्सेस. कसं वेबसाईट बिल्ड करायचं कशाला ते शॉपिफायवरती युट्यूबवरती यूज करून वेबसाईट बिल्ड करू शकता पूर्ण तुमची. प्रोडक्ट पण मार्केट रिसर्च वगैरे जे करायचं असलं तुम्ही इंडिया मार्ट यूज करू शकता. सपोज काही प्रोडक्ट रिसर्च करायचं असेल प्रोडक्ट तर हा एक रिसोर्स आहे. आणि इंस्टाग्राम फेसबुक जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती ऍड कसं रन करायच्या ह्या पण तुम्ही स्टार्ट तरी करू शकता. त्याच्यानंतर बाकी तर जसं जसं तुम्हाला काय शिकायचं ते आजकाल कंपनीमध्ये अवेलेबल आहे. किंवा नंतर पण कोणी असेल कोणी ऑलरेडी केलं असेल त्यांना पण हेल्प साठी रिसर्च
बरेचसे लोक भेटतात इंटरनेटवर, कमेंट्स मध्ये पण बरेचसे लोक भेटतात हो. की हेल्प करतात. आहे असं काही नाही आजकाल की हेल्प करू नाही शकणार करून द्या. ओके, डन. Yes. मग थँक्यू सो मच दादा, आज तू टाइम काढलास तुझा एवढा आणि इंटरव्ह्यू दिलास आम्हाला. नाही नाही, मला पण चांगलं वाटतं. मी स्वतःहून असं कधी केलं नाही, मी फर्स्ट टाइम केलं असं एवढं. मे बी थोडं इम्परफेक्ट होतं पण ठीक आहे. हो.